नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. बारामतीचा आमदार कोण याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. आता आपण आहोत बारामती तालुक्यातील पंधरे या गावी. पंधरे येथील ग्रामस्थांचं काय म्हणणं येते, काही ग्रामस्थ आहेत आपल्या पेठेमध्ये उभे असलेले, त्या ग्रामस्थाकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय नाव आहे आपलं? ओंकार कोकरे. ओंकार कोकरे, काय सांगताल आता बारामती विधानसभा लागली? बारामती विधानसभेमध्ये आम्ही दादांना 100% यंदा निवडून आणणार आहे. दादांचा पूर्ण बारामतीचा आपण तुम्ही तालुका बघितला तर दादांनी विकास भरपूर केलेला आहे बारामतीसाठी. त्यामुळे आमचं 100 नाही 100% मत दादांनाच राहणार. आणि दादांशिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही बारामतीत. ही काळ्या दगडावली पांढरी रेषा आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत दिसते बारामतीत, त्याबद्दल काय सांगता? नाही, आता पवार विरुद्ध पवार त्यांचा तो घरगुती प्रश्न आहे, त्याबद्दल आम्ही काही लय बोलू शकत नाही. शेवटी साहेब सुद्धा आम्हाला शेवटी दैवतच आहे, त्याबद्दल काही नाही. पण कसं आहे, दादांचा विकास जर पाहिला तर अप्रतिम विकास आहे तालुक्याचा. त्यामुळे आम्ही 100% दादांना निवडून देणार म्हणजे देणार. काही दुसरेही ग्रामस्थ आहेत, काय वाटतंय तुम्हाला, काय सांगताल तुम्ही की बारामतीत पवार विरुद्ध पवाराची लढत होती? 100% दादांचा विकास बोलतोय, दादांचं काम बोलतोय. त्यामुळे 100% बारामतीत दादा चांगल्या फरकाने निवडून येतील. पवार साहेबांचं पवार विरुद्ध पवार जो तुम्ही आता बोलले तो त्यांचा घरगुतीच प्रश्न आहे. पवार साहेब सुद्धा आमच्यासाठी प्रार्थनीय आहेत, वंदनीय आहेत. पण स्वतः पवार साहेब बारामती विधानसभेच्या प्रचारात दिसलेले आहेत आपल्याला, त्याबद्दल काय सांगताल? पवार साहेबांबद्दल सर्वांनाच प्रेम आहे, पण आज कुठंतरी दादांच्या मागे विकासाच्या मागे जाण्याची गरज आहे. त्यामुळे लोक दादांना प्राधान्य देतील आणि 100% दादांना चांगल्या मताने निवडून आणतील, हा आम्ही विश्वास व्यक्त करतोय. अजूनही काही ग्रामस्थ आहेत, काय सांगताल तुम्ही? माझं वैयक्तिक मत असं की ही पवारांची घराणेशाही पूर्ण महाराष्ट्राला नव्हे, भारताला नव्हे, जगाला माहित आहे. त्यांच्या घरातच चाललंय. तर आम्ही काय कोणाला मत द्यायचं हीच आम्हाला आजपर्यंत आम्ही देत राहिलो. त्याच्यामुळं काही सांगता येत नाही, कुणाचं दोघाचं बी काय सांगता येत नाही. बरं, अजूनही काही ग्रामस्थ आहेत, काय सांगताल आपण? पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीत अगदी चुरशीची लढत पाहावयास मिळत आहे. बारामतीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे. पवार विरुद्ध पवार जरी लढत असली तरी योगेंद्रदादा पवार हे मोठ्या फरकाने निवडून येतील. दुसरा मुद्दा म्हणजे की साहेब ही बारामती साहेबांनी दिल्लीपर्यंत नेली. आज दिल्लीत जरी गेलं आणि जरी म्हटलं की आम्ही पवार साहेबांच्या गावचा आहे तर तिथं मान सन्मान मिळतो. दुसरा विषय असा राहिला की काही लोक म्हणतात की विकास केला. विकास काय केला हे मला दाखवून द्यावं. ही विकास केला कोण म्हणतंय? ही मलिदा गँगवाली म्हणते की ह्यांनी विकास केला. जनता जर खरंच तुमच्या पाठीमाग असती तर आता जनता तुम्हाला विकास जर केला असता तर जनता आता तुमच्या पाठीमाग असती आणि जनता आता रस्त्यावर फिरली असती तुमच्यासाठी. पण तुम्ही गोरगरिबाला न्याय दिलेला नाही. तुम्ही जो न्याय दिलाय तो सगळ्या मोठ्या लोकांना दिलाय. त्यानंतर विकासाचा मुद्दा म्हणायचं म्हटलं तरी तुम्ही आमच्या जीवावरती विकास केलाय. म्हणजे आमच्यातनं सरकारला आमचे पैसे गेलेत, ते पैसे तिजोरीत गेलेत. आणि काय म्हणतात? हे म्हणतात की विकास ह्यांनी केला, पवार साहेबांनी केला, पण निधी आणायची धमक ही आदरणीय दादांशिवाय कोणाचीच नाही मतदारसंघामध्ये. सगळ्या जे दादांनी निधी आणला, जो काही विकास जो बारामतीचा आज सर्व केलाय तो दादांशिवाय कुठलाच आमदार करू शकत नाही. दादांनी निधी आणला, याबद्दल काय सांगताल? दादांनी जरी निधी आणला असेल तो निधी कुणाकडे बघून दिलाय? तुम्ही रात्रीची शपथ लगेच घेताय, पण निधी हा पवार साहेबांकडे बघून तुम्हाला दिलाय. आज तुमची ओळख कुणामुळे? आज साहेबांमुळे. तुमचे बारामती तालुक्यात पाय रुजले कसे? साहेबांमुळे, बरोबर ना? मग साहेबांनी जर एवढं करून जर तुम्ही साहेबांना सोडत असाल तर जनतेला हे मान्य नाही आणि जनता तुम्हाला ह्या इलेक्शन मध्ये 100% उत्तर देणार. ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर, काय सांगताल बाबा? पवार विरुद्ध पवार अशा लढतीला कसं बघता आपण? पवार विरुद्ध पवार म्हणजेच एका मुलाला शिकवले आणि त्यांनी आपल्या बापाला सोडून दिलं. त्याच्यामुळे ही पवार विरुद्ध पवार नसून ही संस्कृतीचा एक भाग आहे. त्यासाठी साहेबांच्यावर संस्कार करत असताना त्यांनी सोडून गेलं. म्हणजे पवार शरद पवारांच्यामुळे जिने सगळा भारत देशावर प्रभुत्व गाजवलं त्या माणसाला सुद्धा ह्यांनी सोडलं. कोणाचं पारड जड आहे असं वाटतं? आज योगेंद्र दादांचं पारड जड आहे. कारण आहे किती तुम्हाला आता हाय व्होल्टेज ड्रामा चाललाय बारामतीमध्ये, त्याबद्दल काय सांगा? अजित दादा कशावरनं?
आता आम्हाला अल्पसंख्याकांना निधी दिला, हा. अल्पसंख्याकांना जपणारा माणूस आहे. हा. महाराष्ट्रात अल्पसंख्याकाची सीटं घेतली हा. आणि काम चांगलं आहे दादांचं. आता आम्हालाही पंधऱ्यामध्ये इथं दफनभूमीमध्ये दादांनी भरघोस निधी दिला, इथं सभामंडप दिलं. त्याच्यामुळे दादा अजित दादाच का तुम्हाला काय वाटतं? विकास बारामती पंधरे गावाचा काय विकास आहे? पंधरा भरपूर विकास आहे. सगळे रस्त्याचं काम झालेलं आहे. सगळे जे आहे ना, जे विकास ते फक्त दादांचाच विकास आहे. बारामतीचं पाहा तुम्ही, संध्याकाळी 8 वाजता जा, आपण कुठं फॉरेनला का बारामती हे कळत नाही, इतका मोठा विकास आहे. तुम्ही काही बोलून द्या, मलिदा गँगचा आजचा विषयच नाही ना, आजचा विषय दादाचा आहे. त्यामुळे दादा मलिदा गँग मध्ये आहे का? मग तुम्ही दादा कसा दादा आहे तो? दादाने काय मलिदा खाल्लाय तुमचा? तुम्हाला एवढा निधी देऊन तुम्ही आता परत म्हणताय की दादा. म्हणजे दादाच, अजित दादाच का? दादा आम्हाला अल्पसंख्याकांना चांगला नेता आहे ना. आता बारामती विधानसभेच्या निवडणुकीबद्दल काय सांगता? काय कोण म्हणता गाड्या, कोण म्हणते तुतारी, तसं काय आता दोघांची हिशोब. आपल्या गावात काय वाटतंय, कुणाला लीड पडेल? आता काय म्हणतात तुतारे, पण इन गाड्या येईन तसं सांगता येत नाही. इन गाड्या पहिल्यापासून असल्यामुळे येऊ शकतं, कारण दादाकडे वरची असते ना माणसांची. अजित दादा की युगेंद्र दादा? कसं आहे, बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधी नेहमी चांगलं असतं. तर बारामतीचा विकास पाहता दादांच्या पाठीमागे हा पंधरे परिसर पूर्ण ताकदीनिशी उभा राहिलेला आहे आणि 100% दादा भरघोस मताने निवडून येणार आहेत. पंधरे परिसरातून देखील भरघोस मतदान दादांना पडणार आहे. त्यामुळे यावेळेस काही अडचण असणार नाही या परिसरातून. काय लोकसभेच्या वेळेस झालं असेल ते मागचं झालं गेलं, परंतु विधानसभेला दादांशिवाय पर्यायी नाही. काय वाटतंय बारामती विधानसभेबद्दल काय सांगतात? दादाच येणार, पण कसं आहे, अल्पसंख्यांसाठी दादा चांगली आहेत. बर आणि पंधाऱ्याचा अख्खा पाठिंबा दादांसाठीच आहे. हा. बारामती विधानसभेच्या या रणांगणात खूप मोठी चुरशीची लढत पवार विरुद्ध पवार अशी पाहावयास मिळत आहे. सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी महेश जगतापसह विजय लकडे, बारामती.